आणि सर्वसामान्य नागरिकांना पैसे बदलण्यासाठी बँकांसमोर रांगेत उभं राहावं लागतंय। मात्र श्रीमंत या रांगेत दिसतच नाहीयेत। मात्र पैसा असून सुद्धा ते रांगेत का दिसत नाही हे आम्ही त्यांनाच विचारलं। पाहूया त्यांचं यावर काय म्हणणं आहे। मी दिवाळीच्या आधी माझ्या संसदेच्या अकाउंटमधून काही पैसे काढले होते। ते मला अर्थातच 500 आणि 1000च्या नोटांमध्ये मिळाले। त्यातले काही खर्च झाले, उरलेले मी काही दिवसांनी बँकेत टाकीन परत। याचं कारण त्याला आता बाकी उपयोग नाही, बँकेतच भरावे लागते। आणि अन्य लोकांच्या तुलनेने मला थोड्या कमी तीव्र समस्येला सामोरं जावं लागलं, कारण माझी पत्नी बँकेत आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा मला मिळाला। पण बाकीच्या लोकांना ज्या समस्याचा सामना करावा लागतो आहे त्याच्याबद्दल अर्थातच सहानुभूती आहे आणि आमचे कार्यकर्ते त्यांना मदतही करतात। पण ज्या अडचणी सामान्यांना सहन कराव्या लागल्या तसाच अनुभव तुम्हाला देखील आला? थोडा काही प्रमाणात आला, परंतु क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना त्या मनाने कमी त्रासाला सामोरं जावं लागतं। परंतु सुटे पैसे मिळण्याचा प्रश्न आहे आणि हळूहळू त्याच्यावर आम्ही मात। रांगेत उभं राहावं लागलं नाही याच्याबद्दल समाधान आहे का? पण निश्चितपणे, परंतु रांगेत उभं राहावं लागलं नाही याचा अर्थ कुठल्याच रांगेत उभं राहावं लागत नाही असं नाही। 500 आणि 1000च्या नोटा, आता जसं माझा कुठला व्यवसाय नाही, मी शेतकरी आहे, त्यामुळे माझ्याजवळ या 500 आणि 1000च्या नोटांचं फार काही संख्याबळ नव्हती। त्यामुळे मला माझ्याजवळ फक्त 50,000 रुपये 500च्या होत्यात आणि 30,000 रुपये 100च्या होत्यात। त्यामुळे ते पैसे व्यवहारामध्ये मला डिझेल आणि याच्यामध्ये ॲडजस्ट झाले। त्यामुळे जी काही आपल्याला रोज व्यवहाराला पैसे लागतात ती पैशाची अडचण खऱ्या अर्थानं खासदार म्हणून आम्हाला पण अडचणी झाल्यात। फक्त त्याच्यामध्ये डिझेल भरायला जी सवलत होती त्या नोटांमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला तो त्रास वाचला। त्रास म्हणजे बिझनेसमध्ये कसं आहे की आमच्याकडे आम्ही गाड्या विकतो, तर त्यामध्ये आरटीओमध्ये एक सेस लागू केलेला आहे आरटीओनी। त्या सेससाठी ते लोक कॅश पेमेंट एक्सेप्ट करतात। त्यासाठी म्हणून आता कॅश कलेक्शन स्लो झालेली आहे, कारण कोणी कस्टमर आमच्याकडे कॅश आणून देत नाहीये। त्यामुळे आम्हाला मग बँकेतून जाऊन विड्रॉ करायला लागतं। पण त्यामध्येही असं त्रास असं झाला नाहीये। आम्ही गेलो बँकेत, आपले चेक देऊन कॅश विड्रॉ करून जमा केलेली आहे। आपण स्वतः गेलात का बँकेत? नाही, मी स्वतः तर नाही गेलो बँकेत, पण आमच्या ऑफिसचे कर्मचारी गेले आणि त्यांना मी आपला स्वतःचा चेक दिला आणि त्या लोकांनी कॅश विड्रॉ करून आणून दिली। असं मला वाटत नाही इतका कोणी त्रास झालेला आहे। 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास तेवढा लागतोय बँकेत। ऍक्च्युअली गरजच नाहीये उद्योगपतींना लाईनीमध्ये जायची, कारण बँका पैसेच देत नाहीये, बँकामध्ये पैसेच नाहीये। आणि जेव्हा पैसे मिळायचे तेव्हा सुद्धा मी बँकात जायचं नाही, कारण आजकाल कॉर्पोरेट बँकिंगमध्ये तुम्हाला चेक सुद्धा बँक तुमच्या ऑफिसमधून कलेक्ट करतं, कॅश सुद्धा तुम्हाला ऑफिसमध्ये पोहोचून देतं। आणि नॉर्मली आमचे जे स्टाफची लोक असतात ती नॉर्मली बँकेत जातात चेक देण्याकरता, की छोटी मोठी कॅश असेल। त्याच्यामुळे उद्योगपतींना बँकेत जायची मुळीच गरज नाहीये। हे स्टेटमेंट त्यांनी जे काही केलं आहे याला काहीच म्हणजे असं मेजर असा काही बेस वाटत नाही।